हॅलो गाईज, कसे आहात? माझा तुम्हा सर्वांना जय श्रीराम. तर आज आपण बनवणार आहोत गरमागरम असे आमसूल गुळाचे वरणफळं. वरणफळं बनवण्यासाठी आपल्याला फक्त तुरीची डाळ लागणार आहे. गरमागरम असे वरणफळं खायला खूप सुंदर लागतात आणि पटकन होणारी अशी रेसिपी आहे ही. तुम्ही कुरडई, पापड याच्यासोबत तोंडी लावूसुद्धा शकता. तर त्यासाठी आपल्याला आधी 2 छोट्या वाट्या तुरीची डाळ घ्यायची आहे. तुरीची डाळ ही आपली घरचीच आहे, घरी आपण करून आणलेली ही घरची तुरीची डाळ आहे. तर ती तुरीची डाळ आपण 2 वाट्या घेतली चांगली. ती आता आपण अशी स्वच्छ धुवून घेणार. 2-3 पाण्याने आपल्याला ही डाळ धुवून घ्यायची. बघा किती सुंदर घरची ही तुरीची डाळ झालेली आपली. ही तुरीची डाळ धुवून घेतली आणि सरळ कुकरला लावली आपण ही. कुकरला पण 2-3 शिट्ट्या घ्यायच्या. जरा आता गॅसचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी इंडक्शनच वापरते जरा. आणि आता तुरीची डाळ आपली शिजवतो ना, तर त्यासाठी लागणारं कोथिंबीर, गूळ आणि आमसूल घेतलं आहे आपण. हे आमसूलसुद्धा आपण असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. बघा एकदम असं फ्रेश ताजं हे आमसूल आहे. आमसूल आधी 2-4 पाकळ्या घेतल्या तरी चालतील. तुम्हाला आवडत असेल तर वापरा, नाही नसेल आवडत तरी चालेल. आम्हाला आवडतो म्हणून कोथिंबीर, गूळ थोडा जास्त घालायचा. गुळामुळे वरणाला खूप छान चव येते. बघा आपली इकडं तुरीची डाळ पण शिजून अगदी तयार आहे. बघा किती सुंदर डाळ शिजली आहे. त्यात आपण थोडीशी हळद आणि हिंग घातला होता. बघा एकजीव झाली डाळ. तर आता फळासाठी लागणारी आता आपण 1 वाटी कणिक घेतली इथं. ही गव्हाचं पीठ आहे हे. त्यात थोडं चिमूटभर मीठ घातलं आहे. मीठ घालून आता आपण हे छान असं भिजून घेणार. कणिक जसं भिजवतो तसंच हे पीठ भिजून घ्यायचं आहे आपल्याला. फक्त याच्यात आपण गव्हाचं पीठ वापरलं आहे, बाकी काहीसुद्धा घातलेलं नाही आहे. गव्हाच्या पिठाचे हे वरणफळं खूप छान होतात आणि खायलाही पण अगदी रुचकर आणि हेल्दी, पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच नवनवीन माझे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्कीच लाईक करा. बघा आता आपली इकडं कणिक भिजून तयार झाली आहे. तर ती आपल्याला 10 मिनटं ठेवायची रेस्ट करण्यासाठी. तोपर्यंत आपण इकडं वरण करून घेऊयात. तर वरण करण्यासाठी आपण त्याच ज्या डाळीत आपण डाळ लावून घेतली त्याच कुकरमध्ये आपण ही फळं पण आता शिजवणार आहोत. तर त्यासाठी आता आपण पॅन गरम करून घेतला आहे आणि त्यात तेल घातलं आहे. तेल आपलं गरम झालं की मस्त आपण फोडणी करून घेणार आहोत रेग्युलर अशी. जिरं, हिंग, हळद घालून मस्त आपण फोडणी केली. त्यातच आपल्याला आता आमसूल घालायचं आहे. आमसूल पण असं छान तळून घ्यायचं आहे. असं छान आमसूल तळून घेतलं तरच त्याची चव वरणात उतरते. बघा आमसूल आपण असं छान तळून घेतलेलं आहे. आता आमसूल तळल्यानंतर आता आपण याच्यात हळद घातली. जास्त काही मसाले वापरायची गरज नाही आहे. आपले थोडक्या मसाल्यात आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने पण खायला अतिशय उत्तम आणि रुचकर, स्वादिष्ट आणि हेल्दी मुलांसाठी खूप छान लागतात हे वरणफळं. बघा ही शिजून घेतलेली डाळ आपण सारखी करून घेतली पातेल्यात आणि आपण ह्या फोडणीत डाळ घातली. आता वरण करून घेतो आहे आपण. आता हे जो आपण गुळाचा खडा घेतला होता मगाशी तो टाकला आहे वरणात. चवीप्रमाणे आता आपल्याला याच्यात मीठ घालायचं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता तुमच्या प्रमाणानुसार. वरून आता थोडीशी कोथिंबीर घालायची. चिरून घेतली ती मस्त कोथिंबीर, धुवून पण घेतली चांगली. धुवून घेतलेली कोथिंबीर आपण अशी वरणात घातली. बघा खूप सुंदर लागतात हे वरणफळं. गरमागरम खूप मस्त लागतं. आणि थोडंसं 2 चमचे आपण काळं तिखट घातलं. बाकी जास्त कोणते मसाले वापरायची काही गरज नाही याला. काळं तिखट घालून घेतलं आपण वरून. आता ह्या वरणाला आपल्याला एक उकळी येऊ द्यायची चांगली. वरण उकळल्याशिवाय आपल्याला त्यात ती फळं टाकायची नाही आहेत. बघा आता हा मसाला आपण चांगलं एकजीव करून घेतला वरणात. आणि आता आपल्याला ह्या वरणाला 2-3 उकळ्या येऊ द्यायच्या चांगल्या अशा मस्त.
बघा आता आपलं वरण तयार होत आहे. उकळी येणार आहे आता आपल्या वरणाला. गॅस आपण अगदी मीडियम फ्लेमवर ठेवला आहे. जास्त फुल नाही आणि जास्त बारीक पण नाही आहे. मवागी अशी शिजले ना मग ते खूप छान लागतात आणखी. बघा जास्त मोठा पण नाही आहे आपला गॅस आणि जास्त कमी पण नाही आहे. आता हळूहळू आपल्या वरणाला फोडणी येत आहे. तोपर्यंत आपण इकडं जी कणिक भिजवली होती त्याची अशी पातळ अशी पोळी लाटून घेतली गोल गरगरीत मस्त. आणि आता ही पोळी आपण अशी सुरीने आपण त्याच्या फोडी करून घेणार आहोत फळांच्या पोळीच्या. बघा पातळ अगदी आपली जी पोळी आहे तिची आपण आता असे फळं कापून घेत आहोत. फळं आपण अशी चांगली त्रिकोणी आकारात कापून घ्यायचे सगळे. बघा किती सुंदर आपली फळं कापून झाले आहेत तयार. आता आपल्या वरणाला पण इकडं आता उकळी येत आहे चांगली. वरणाला एक उकळी आली की आपण आता याच्यात हे फळं घालणार आहोत. सगळी जी कणिक भिजवली त्याची फळं आपण कापून घेतलेले. बघा आपली वरण इकडं उकळलं आहे आता चांगलं. तर उकळलेल्या वरणात आपल्याला एक एक फळ सोडायचं आहे. फळ जर आपण उकळी येऊ दिली नाही तसेच टाकली तर त्याचं गिचकावण्याची भीती असते. त्यामुळे आपल्याला चांगली उकळी आल्यानंतर हळूहळू एक 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 असे फळं वरणात सोडायचे आहेत सगळे. बघा एकीकडं वरणाला उकळी येत आहे आणि इकडं आपण सोडतो आहे. आणि मध्ये मध्ये ढवळत राहायचं आहे म्हणजे ते एकमेकाला चिकटत नाहीत आणि वेगवेगळे असे सेपरेट राहतात. बघा अगदी स्लो प्रोसेस करायची ही. जास्त कुठली घाई न करता अगदी शांतपणे आपल्याला करायचे आहेत हे वरणफळ. आपली वरणाला उकळी पण येते एकीकडे आणि आता मध्ये मध्ये असं ढवळत राहायचं. बघा कसे सेपरेट झालेत आपले फळ, एकमेकाला अजिबात चिकटलेले नाही आहेत. बघा आपले सगळे आता फळं कापून मी टाकलेले आहेत वरणात. बघा एक एक अगदी सेपरेट असे आपले फळं तयार झाले आहेत. किती सुंदर, खूप सुंदर लागतात हे फळं गरमागरम असे. मग त्याच्यासोबत आपण कुरडई तळू शकतो, पापड काही नसेल तर अगदी तुम्ही लोणचं घेऊन सुद्धा खाऊ शकता. याच्यावर गरमागरम वरणावर आपण अशी मस्त तुपाची धार सोडू. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली